मी मुलाखत घेतली होती मनोज वाजपेयींची. ग्रेट ऍक्टर. हा, जबरदस्त. आणि मला आनंद सांगायचा आहे की जेव्हा मी मुलाखत घेतली होती ती मुलाखत घेतली होती मी प्राईड एक्झिक्युटिव्ह मध्ये पुण्याच्या. बर. आणि शेजारी राहुल थिएटर मध्ये सत्य चालला होता. हो. आणि मुलाखती दरम्यान मी मनोज वाजपेयींना रिक्वेस्ट केली की येतं का सत्या पिक्चर बघायला, आणि ही सेड येस. त्याच्यानंतर मी फटकन खाली आलो. मी माझ्यासोबत माझा एक मित्र होता, नाही कॅमेरामन होता सोबत, मनोज वाजपेयी मागे बसले, त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती, असे 4 जण आम्ही गाडीत बसलो. आणि म्हणजे माझ्या गाडीमध्ये, आणि आमची गाडी अशी टर्न मारून राहुल थिएटर मध्ये घुसलो आणि डायरेक्टली खाली बेस्ट तिथं गाडी लावली. मनोज वाजपेयी आतमध्येच आहेत. मी जाऊन सांगायला गेलोय की मला अर्जंट तिकीट पाहिजे 4, आत जायचंय. म्हणले कोण आलेत? म्हणलं मनोज वाजपेयी आहेत. म्हणले मनोज वाजपेयी कोण? म्हणले ते सत्य चित्रपटाचे सत्या ते हे म्हटलं ते विकू म्हात्रे. म्हणले काहीतरी काय सांगतात. मग शेवटी मनोज वाजपेयी गाडीतून उतरले आणि ते अशी मस्त दाढी वाढली ती, असा हात फिरवला आणि समोरचा चला घुसलो. मग आम्ही घुसलो तेव्हा त्या कॉरिडॉर मधनं चालत 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 वर आलो आणि थांबलो. आणि समोर त्या आधी सपने में मिलती गाणं चाललंय, नाच चालला होता. मी एकदा स्क्रीनवर बघतो, एकदा इकडे मनोज वाजपेयीकडे बघतो. ओके. आणि नंतर काय आलं, मला असं वाटलं की बहुतेक तो मेन डायलॉग गेला. त्याच्यानंतर डायलॉग आहे का, मुंबई का किंग कोण, भिकू म्हात्रे. आईला असलं भारी वाटलं की भिकू म्हात्रे स्क्रीनवर आणि शेजारी उभा, माझ्या बाजूला उभा आहे. डिवाइन एक्सपिरियन्स घेतला आयुष्यात. खरंय.